वणी येथील देवळातील पूजा करण्याच्या वादातून कोयत्याने वार केलेल्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची पत्नी प्रियंका मिरासी यांची मागणी। जोरडा तालुक्यातील जगलबेट नजीक असणाऱ्या वणी या गावात रामलिंग मंदिर आहे। सदर मंदिरात पूर्वी मिरासीपणातून ईश्वर मिरासी हा देवस्थानात जाऊन पूजा करत होता, परंतु त्याचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले व त्याच्या निधनानंतर यापुढील पूजा गावकरी तसेच पंचायत मार्फत बैठक घेऊन तिन्ही भावाने सदर मंदिराची पूजा करण्याचे निश्चित करून 3 चाव्या देण्याचेही सांगण्यात आले होते, परंतु प्रकाश मिरासी यांनी मंदिराला कुलूप लावून तिन्ही चाव्या आपल्याकडे ठेवल्या होत्या। तर सोमवार रोजी देवळात पूजा करण्यासाठी पांडुरंग मिरासी प्रकाश मिरासी याच्याकडे चावी मागण्यासाठी गेला असता प्रकाश मिरासी यांनी पांडुरंग मिरासीवर कोयत्याने वार केले। त्यामुळे पांडुरंग मिरासी यांना रामनगर येथील प्राथमिक हॉस्पिटलात उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथील केली हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे। तर पांडुरंग यांची पत्नी प्रियंका मिरासी यांनी आपल्या पतीला प्रकाश मिरासी बरोबर इतर साथीदारांनी मारहाण केली असून आपल्यालाही धमकावत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर प्रकाश मिरासी याला त्याच दिवशी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे। तर पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत। प्रियंका मिरासी आणि माझं नवरो देवळाकडे गेलेलो तेव्हा देवळाकडे चावी होती, मागी तो तिथल्यानं घरीकडे येलो चावी। हा ओके, हा कुणाच्या घराकडे गेला? प्रकाश मिरासीच्या घरीकडे। कशासाठी गेला? चावी मागायला गेला। कशाला? देवळाला कुलूप होतं? कुलूप होतं। हा, मग मागी चावी मागू तो घरीकडे येलो। कुणाकडे? घराकडे गेला? प्रकाश मिरासीला घरीकडे। तेव्हा तो चावी मागता म्हणताना घरी त्या बाहेर पडलं व कोयत्यानं त्यांना तोडलंय। कोयत्याने मारला? ओके, मारला। कशाला? चावी मागतोय म्हणून? चावी मागतो म्हणून देवळाची। हा ओके, मग काय आलं? तुम्ही होता तिकडे? आम्ही म्हटल्यानंतर आम्ही बाळ घरी होतो मी। हा, मागी पळून हे पोरगे सगळे हसलेले होते। हा, मागी त्यांचे बी पोरग्याने सगळ्यांनी मिळून त्याला झटकून धरून असे त्यांनी पहिली घाव मारलं। हा, कोयत्यात नाही? ओके, मग त्याला काय केलं तुम्ही? हे झालं जखमी झाल्यानंतर काय केलं तुमच्या नवऱ्याला? पहिला तुम्ही? आम्ही काय केलं म्हटलं रेंका घेतल्याने इकडे कडे आलं। हा ओके, नंतर हॉस्पिटलला वगैरे काय घेऊन गेला? प्रदीप मिरासी प्रदीप निर्भा मिरासी आणि चंद्रकांत मिरासी निर्भा मिरासी होते आणि अभिजित प्रकाश मिरासी बी होते। कशासाठी होते? सगळ्यांनी मिळून मारले त्याला। हा, म्हणजे चावी मागतोय म्हणून? मागते म्हणून चावी। त्याच्यानंतर आम्ही काय केलं, माझ्या गाडीवर बसून पोरगाने मी मोठं करून बसून घेऊन गेलो। कुठे? हॉस्पिटलात घेऊन गेलो। कुठल्या हॉस्पिटलला? पहिली पोलीस स्टेशनात गेलो, नंतर मागे त्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलात मी म्हणत आले। हा, मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग तिकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठे आहे आता तुमचे? रामनगर। आता रामनगरलाच आहेत तुमचे मिस्टर? कुठे? बेळगाव नेलं। बेळगाव कुठे? आंदोलन करून बेळगाव नेलं, केलीत नेलं। केली मध्ये? आता कुठे आहेत? केली मध्ये आहेत। आता त्यांची तब्येत कशी आहे? त्यांची तब्येत म्हणल्यावर आता थोडं ऑपरेशन केलं हे कमरेने पाय बी उठून। ओके, आणि तुम्ही मग आता काय केलं? कंप्लेंट दिली ह्याची कुठल्या स्टेशनला? रामनगर। हा, कुणा सगळ्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिले? हो, सगळ्यांची दिलं कंप्लेंट दिले। आता तुमचे काय मागणी काय आहे? म्हणजे काय मागणी म्हटल्यावर काल मी त्यांच्या पोरग्याच्या घरी जात होते सकाळी उठून। हा, माझी तेव्हा ते 3 जण पोरगे बघा कुठेतरी जात होते जगलबेटाला। 3 जण होते ते प्रदीप मिरासी, प्रदीप निर्भा मिरासी आणि चंद्रकांत निर्भा मिरासी आणि प्रकाश आदित्य अभिजित प्रकाश मिरासी ते बी होते। आणि त्या पोरगात मला धमकी झाली, इकडे हाती धरलं आणि इकडे मारलं, डोक्याला बिकायला। कशासाठी म्हणून? कारण पेपरात आपले नाव दिले म्हणून तिघांचे तिघांचे नाव दिले म्हणून मला तिकडे धमकी दिलं, मारतो माझ्या पप्पाला घातलं न कोर्टाला ते असे म्हणून तुला आता सुटतो नाही, पुढे सुद्धा मी कधी मारतोच म्हणून सांगितलं। ओके, आता तुम्ही याच्याबद्दल कंप्लेंट दिले ना? हो, कंप्लेंट